श्री स्वामी समर्थ. कधी कधी असं वाटतंय सगळं थांबून गेलंय, काहीच मनासारखं होत नाही. अगदी स्वामींनी देखील आपल्याला एकटं सोडलंय का? आपल्या योजनाच पूर्ण होत नाही. आपल्या आजूबाजूचे जीवश्य कंठस्य कोणीच आपल्या सोबत नाही का? तर खरा तर तोच काळ असतो, कारण जेव्हा गडद अंधार होत असतो त्यानंतर सूर्योदय येत असतो. आणि महाराजांनी तुमच्यासाठी एक यशस्वी योजना आखलेली असते आणि स्वतः महाराज त्याच्यामध्ये सहभागी असतात. साक्षात ब्रह्मांड नायकाचं नियोजन तुम्हा आम्हाला समजण्याच्या पलीकडे असतं, पण आपल्या मनुष्य स्वभावानुसार आपल्याला खूप एकटेपणा येतो. मग आपण एवढी सेवा करतोय, आपल्या बरोबर असं का होतंय? आपलं काही चुकतंय का? महाराज आपल्यावर प्रसन्न नाही का? स्वामी आपल्याला का एकटं सोडताय? मग रडू येतं एकट्यामध्ये, कोणासमोर रडावं वाटत नाही. कोणी विचारलं तर ठीक आहे म्हणून सांगतो आपण, पण मनामध्ये खूप घालमेल चालू असते. तेव्हा या ब्रह्मांड नायकाचं आगळं आणि वेगळं नियोजन आपल्यासाठी असतं. फक्त योग्य वेळ आणि काळ ठरलेला नसतो, आणि त्या वेळेची वाट आपल्याला बघायची असते. महाराज आपली